महानगरपालिकेतर्फे जुना आग्रा रोड परिसरात महास्वच्छता अभियान संपन्न। धुळे महापालिकेच्या स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत धुळे शहरातील जुना आग्रा रोड परिसरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता अभियान राबवण्यात आले। या अभियानात शहराच्या हृदयाला समजल्या जाणाऱ्या जुना आग्रा रोडवर महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून ते शिवाजी महाराज यांच्या स्मारकापर्यंत परिसर चकाचक करण्यात आले। अभियानाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि स्वच्छतेची शपथ घेऊन करण्यात आली। यानंतर आग्रा रोड सह परिसरातील सर्व भागात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेत शाळेचे विद्यार्थी, महापालिकेचे कर्मचारी, आशा कार्यकर्त्या, एनसीसी आणि एनएसएसचे स्वयंसेवक तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि राजकीय पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होते। विद्यार्थ्यांनी यावेळी पथनाट्य सादर करून स्वच्छतेचे महत्त्व सर्वांसमोर मांडले। या कार्यक्रमात बोलताना धुळे महापालिकेचे उपायुक्त हेमंत निकम यांनी या अभियानाचे महत्त्व विशद केले। त्यांनी शहराच्या स्वच्छतेत नागरिकांचा सहभाग वाढवण्याचे आवाहन केले। या महास्वच्छता अभियानामुळे जुना आग्रा रोड परिसर चकाचक झाला असून शहराचे सौंदर्य वाढले आहे। या अभियानामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेची जागृती झाली आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून मिळत आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। स्वच्छता पंधरवडा जो आपले जे महात्मा गांधी आहे त्यांच्या जयंती आहे, जयंतीला समारोप व्हावा या हिशोबानं शासनानं 17 सप्टेंबरपासून हा कार्यक्रम चालू केला होता। त्यात वेगवेगळे उपक्रम महापालिकेमार्फत राबवण्यात आले। त्या उपक्रमांमध्ये एक पेड माँ के नाम, तर पूर्ण जे काय आपले स्पॉट्स होते, ग्रे स्पॉट्स, ते ग्रे स्पॉटचं क्लिनिंग आहे। त्यानंतर शासकीय कार्यालयांची स्वच्छता आहे, महा क्लीन ड्राईव्ह आहे आपला। आज आपण 1 तारखेला महास्वच्छता अभियान राबवतो, ज्यात सर्व शैक्षणिक संस्था, शाळा, त्यानंतर जे गणपती मित्र मंडळ अशा अनेक प्रकारच्या सामाजिक संघटना व नागरिकांचा सहभाग यात नोंदवला गेला। त्या अनुषंगाने आम्ही जो आपला मोस्ट पॉप्युलेटेड एरिया आहे की जास्त वर्दळ असते, ते आपलं गांधी पुतळा, महात्मा गांधी पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आपला पूर्ण क्लीन करण्याचा ड्राईव्ह आणि त्या आजूबाजूच्या गल्ल्यात क्लीन करण्याचा ड्राईव्ह आपण घेतलेला होता। त्या अनुषंगाने आज आपण हे सगळं रॅली करत आहोत, कार्यक्रम घेत आहोत।